आता ब्रेन डेड मी तुम्हाला एक छोट्या याच्यात सांगतो शॉर्टमध्ये, की ब्रेन डेड म्हणजे काय, की एखाद्या माणसाला जर गंभीर आजार मेंदूला झाला, जसं ॲक्सिडेंट झाला किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि तो इतका सिव्हिअर असला की त्याच्यामध्ये ब्रेनचं परमानंट फंक्शन हे लॉस होतं, तर अशा रुग्णांचं हृदय वगैरे चालू असतं, तर यांना व्हेंटिलेटेड वगैरे असतात, पण त्यांचे ब्रेन स्टेम रिफ्लेक्सेस आणि ज्या चाचण्या आहेत त्याच्यामध्ये ते कळून जातं की हे ब्रेन स्टेम डेथ आहे. अशा रुग्णांना तुम्ही किती दिवस जरी प्रयत्न करून व्हेंटिलेटर औषधांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तर हे काही परत जिवंत होऊ शकत नाही किंवा यांना कुठलंही काही दिवसातच त्यांचा मृत्यू होतो, मे बी शॉर्ट टाईममध्ये 2 or 3 days कितीही प्रयत्न केले तरी. तर योग्य वेळी जर आपण असा निर्णय घेतला की आता हे ब्रेन स्टेम डेथ आहे आणि याच्यामध्ये पेशंटचं सर्वायवल हे 0 आहे आणि याची एक कमिटी असते, त्याच्यानंतर जर फॅमिलीने कन्सेंट दिली, कारण की कायद्यानुसार फॅमिली मेंबर्स नेक्स्ट ऑफ किन जे असतात त्यांचं कन्सेंट भारतामध्ये गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी जर कन्सेंट दिली तर हे ऑर्गन रिट्रीवल होऊ शकतात आणि वेगवेगळ्या रुग्णांना जसं आपण हार्ट, लंग, किडनीज, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, युटरस, हँड एवढं काही ट्रान्सप्लांट एका रुग्णापासून करू शकतो.